नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज बारामतीजवळ विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला। अजितदादांच्या जाण्यानं अख्खा महाराष्ट्र हळहळलाय। नाशिकच्या देवळाली मतदारसंघाचे आमदार सरोज अहिरे यांना देखील अश्रू अनावर झाले। महाराष्ट्राच्या सर्वसामान्य लेकीला त्याने आमदार केलं। राजकारणातील माझा गॉडफादर आज हरपल्याची प्रतिक्रिया देताना त्यांना अश्रू अनावर झाले। माझा खूप मोठा आधार आज हरपलाय। 1990 वडील गेले आणि आज माझा राजकीय गॉडफादर दुर्घटनेने खूप मोठं संकट आमच्यावर आलेलं आहे। सर्व राष्ट्रवादी कुटुंबावर, संपूर्ण महाराष्ट्रावर आणि वैयक्तिक माझं म्हणाल तर माझ्या मोठ्या भावाचा, माझ्या दादाचा हात आज हरपलाय। निघते मी आता, तू निघतच होते, 10 मिनिटात निघते। माझं बाळ शाळेत गेलेले, त्याला भेटून मी निघते। राजकीय गॉडफादर होते, पण एक दादा, लहान मोठा भाऊ म्हणून तुम्ही त्यांच्याकडे नेहमी कायम, म्हणजे देवगिरीला मीटिंग असली तर आवर्जून जेवली का ग इथपर्यंत बारीक लक्ष असायचं। जर मी कधी बाजूला उभी दिसली किंवा काही कामात, काही ग जेवली नाही का, इथपर्यंत बारीक लक्ष। आज मतदारसंघाचा विकास फक्त त्यांच्यामुळे करू शकले मी। खूप मोठा आघात। एकूणच सकाळी घडलेल्या या दुर्घटनेनं अवघ्या महाराष्ट्र शोकसागरात बुडालाय। आज राज्यभरात शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली। राज्यात 3 दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी प्रवीण कुलथे, नाशिक।